नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण PYQ 2017 म्हणजे 2017 साली डिपार्टमेंटल जी काही परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये इतिहासाचे जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले होते त्या प्रश्नांचं आपण सखोल असं स्पष्टीकरण जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत। याआधी 2013 साली झालेला पेपर असेल किंवा त्याचबरोबर आपण बघितलं 2016 साली जे काही पेपर झालेले होते त्याच्यातले जे काही इतिहासाचे प्रश्न आहेत ते आपण एकदम व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण जे आहे त्याचं घेतलेलं आहे। जर कोणी बघितलं नसेल तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। सुरुवात करूया। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे तर डिपार्टमेंटल PSI साठी एक बॅच जी आहे ती सुरू केली आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते तुम्हाला यामध्ये अभ्यासायला मिळणार आहेत। त्याचबरोबर या बॅचचं वैशिष्ट्य काय असेल तर तुम्ही अभ्यासक्रमानुसार तुम्हाला इथे लेक्चर मिळतील, त्याचप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये नोट्स सुद्धा मिळतील। एक लेक्चर तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल। तसे जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी सोडवायला मिळणार आहेत। जर आपण बघितलं एक जसं तुमचा पेपर जो आहे तो 3 महिन्याचा कालावधी आहे, शेवटच्या एका महिन्यामध्ये तुमच्याकडून हे जे काही 10 टेस्ट सिरीज आहेत त्या व्यवस्थित सोडून घेतल्या जातील। कालावधी असणार आहे बॅचचा 3 महिने। तुम्ही ज्या दिवशी बॅच जॉईन कराल तिथून पुढे तुम्हाला 3 महिने या ठिकाणी ही बॅच जी आहे ती अभ्यासायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे अधिक माहितीसाठी। तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे काही ग्रुप असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता तर आपल्या या बॅचबद्दल माहिती जी आहे ती शेअर करू शकता। चला, पहिला प्रश्न आजचा काय आहे बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईत पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले असं या ठिकाणी विचारलेलं आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं, मुंबईमध्ये मिलिंद महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली होती। कशाची? मिलिंद महाविद्यालयाची स्थापना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाचं काय असेल, अगदी बरोबर उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा महू मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांचा काय झाला होता, जन्म झालेला होता। अंबावडे हे काय आहे तर त्यांचं मूळ गाव आहे, लक्षात ठेवा। अंबावडे हे त्यांचं मूळ गाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं। मध्य प्रदेशमध्ये त्यांचा काय झाला होता, जन्म झालेला होता। त्याचबरोबर त्यांचे काही वर्तमानपत्र सुद्धा महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं मूकनायक हे वर्तमानपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं बहिष्कृत भारत नावाचं जे काही वर्तमानपत्र आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येतं। त्यानंतर जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनता नावाचं वर्तमानपत्र आहे, समता नावाचं वर्तमानपत्र त्यांचं आपल्याला सांगता येतं। याच जनताचं नाव बदलून पुढे त्यांनी काय केलं होतं, प्रबुद्ध भारत असं त्या ठिकाणी त्या वर्तमानपत्राचं नाव बदलून त्यांनी केलेलं होतं। ठीक आहे, जनता या वर्तमानपत्राचं नाव बदलून काय करण्यात आलं होतं, प्रबुद्ध भारत असं जे आहे नामकरण त्याचं करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर लक्षात ठेवा मूकनायक या वर्तमानपत्रासाठी कोणी मदत केली होती, शाहू महाराजांनी केलेली होती। तर बहिष्कृत भारत, ठीक आहे, बहिष्कृत भारत या वर्तमानपत्रासाठी सयाजीराव गायकवाड यांनी त्या ठिकाणी बडोद्यात जे काही सयाजीराव महाराज गायकवाड आहेत त्यांनी या वर्तमानपत्रासाठी काय केली होती, मदत केलेली होती। या गोष्टी यातल्या आपल्याला काय सांगता येतात, अत्यंत महत्त्वाच्या सांगता येतात। चला पुढे जाऊयात। पुढे बघा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोठे पाठवलेलं होतं? ऑप्शन काय आहेत समोर, मुंबई, कलकत्ता, राजकोट आणि बडोदा। आता या ठिकाणी जर आपण बघितलं जे काही संस्थानिक होते किंवा जे काही राजे महाराजे होते त्या राजे महाराजांसाठी एक वेगळं जे काही विद्यालय आहे ते त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं। म्हणजे युवराजांना त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं यासाठी ते कॉलेज जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं होतं। ब्रिटिशांनी त्याची स्थापना केलेली होती। मग हे कॉलेज कुठं होतं, राजकोट या ठिकाणी, लक्षात ठेवा। ठीक आहे, छत्रपती शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कुठे पाठवलेलं होतं, राजकोट या ठिकाणी पाठवलेलं होतं। राजकोट या ठिकाणी युवराजांसाठी काय होतं तर एक कॉलेज जे आहे ते बनवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काय केलं होतं, शिक्षण जे आहे ते घेतलेलं होतं। शाहू महाराजांबाबत अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्यांचं उत्पन्न 100 रुपये आहे त्यांना काय केलेलं होतं तर त्या ठिकाणी शिक्षण कर त्यांनी आकारलेला होता। काय केलं होतं, त्यांच्या संस्थानामध्ये शिक्षण कर जो आहे तो त्यांनी आकारलेला होता। ठीक आहे, गंगाराम कांबळे नावाचे एक व्यक्ती आहेत। ठीक आहे, गंगाराम कांबळे नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांना त्यांनी काय केलं होतं, सत्यशोधक नावाचं जे काही हॉटेल आहे ते हॉटेल त्यांनी सुरू करून दिलं होतं। कोणाला, गंगाराम कांबळे या व्यक्तीला। तसेच जो काही शिवाजी क्लब आपल्याला सांगता येतं, काय शिवाजी क्लब। आता हे शिवाजी क्लब काय आहे तर एक गुप्त क्रांतिकारी संघटना आपल्याला सांगता येते। ठीक आहे, कशी आहे, गुप्त क्रांतिकारी त्या ठिकाणी काय सांगता येते आपल्याला, संघटना सांगता येते। या गुप्त क्रांतिकारी संघटनेला त्यांनी काय केली होती,
मदत सुद्धा केलेली आहे. अजून एक क्लब तुम्हाला सांगता येतं, संगीत क्षेत्रामधलं एक क्लब होतं. ठीक आहे, संगीत जे काही संगीत जर आपण बघितलं क्षेत्र जे आहे त्या संगीत क्षेत्रामधलं एक क्लब होतं. त्या क्लबचं नाव आहे देवल क्लब. या देवल क्लबला सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर आर्थिक मदत केलेली होती. संगीत क्षेत्रामधल्या देवल क्लबला, गुप्त आणि क्रांतिकारी संघटना आहे शिवाजी क्लब, याला सुद्धा त्यांनी काय केली होती आर्थिक मदत केलेली होती. आर्थिक मदत करणारे कोण आहेत छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे, लक्षात ठेवा. यस, पुढे जाऊयात. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता इसवी सन 1919 मध्ये सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता पुरस्कार दिला होता? कधी? 1919 मध्ये. आता 1919 जर विचार केला तर आपण यांना कोणता पुरस्कार मिळाला होता? भारत पुत्र हा पुरस्कार जो आहे देऊन त्यांना त्यांचा जो काही सन्मान आहे तो करण्यात आलेला होता. कोणता देण्यात आलेला आहे? भारत पुत्र. ठीक आहे, भारतरत्न सुद्धा त्यांना मिळाला आहे. भारतरत्न जो आहे, भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता 1958 साली. आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती त्यांना आपल्याला सांगता येतं. पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत तर धोंडो केशव कर्वेच आहेत. आणि 1919 साली त्यांनाच भारतपुत्र हा जो काही पुरस्कार आहे तो मिळाला होता. आता महात्मा ही पदवी जी आहे ती कोणाला मिळालेली होती? तर ही महात्मा पदवी जर आपण बघितलं तर ज्योतिबा फुले यांना ही पदवी मिळालेली होती. कोणाला? ज्योतिबा फुले यांना काय झालेलं होतं? महात्मा ही पदवी मिळालेली होती. मग ही पदवी त्यांना दिलेली कोणी होती? तर बघा, एक भायखळा या ठिकाणी जर आपण बघितलं, मुंबईमध्ये भायखळा हे ठिकाण आहे. भायखळा या ठिकाणी मुंबईमध्ये एक सभा भरलेली होती आणि या सभेमध्ये जनतेच्या वतीने, कोणाच्या वतीने? जनतेच्या वतीने एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव काय आहे? राव बहादूर वडेदार. ठीक आहे, राव बहादूर वडेदार यांनी काय केलं होतं तर त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी देऊन त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केलेला होता. ठीक आहे, कोणती पदवी देण्यात आली होती तर महात्मा ही पदवी जी आहे ती भायखळ्यामध्ये जी सभा भरलेली होती मुंबईमध्ये, त्या सभेमध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने त्यांना ही राव बहादूर वडेदार यांच्या हस्ते ही पदवी जी आहे ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. कैसर्य हिंद जर आपण बघितला, हा किताब जो आहे तो पंडिता रमाबाईंना त्या ठिकाणी ब्रिटिशांनी दिला होता. त्याचबरोबर जर आपण बघितलं, महात्मा गांधींना सुद्धा हा जो काही किताब आहे तो ब्रिटिशांनी दिलेला आपल्याला सांगता येतो. पंडिता रमाबाई, महात्मा गांधी यांना हा कैसर्य हिंद हा किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. कर्वे यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कर्वेंना महर्षी ही पदवी जी आहे ती कोणी दिली होती? जनतेने दिलेली होती. जनतेने कर्वे यांना काय केलं होतं? महर्षी ही पदवी दिलेली होती. म्हणून त्यांना आपण महर्षी धोंडो केशव कर्वे असं ओळखतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, महर्षी धोंडो केशव कर्वे आपण म्हणून ओळखतो. महात्मा ही पदवी ज्योतिबा फुलेंना मुंबईच्या जनतेने दिली. त्याचप्रमाणे भारतपुत्र ही जी काही पुरस्कार आहे तो सुद्धा त्यांना सरकारने 1919 मध्ये दिला होता. कैसर्य हिंद पंडिता रमाबाई, महात्मा गांधी, महर्षी सुद्धा कर्वेंना जनतेने दिलेली आपल्याला सांगता येते. या प्रश्नाचं योग्य आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येतं. यस, पुढे बघा, योग्य कालक्रमानुसार खालील संस्थेची मांडणी आपल्याला करायची आहे. इथे काही संस्था दिल्यात आणि त्या संस्था जर आपण बघितलं तर कोणत्या वर्षी कोणती संस्था स्थापन झाली याशी संदर्भातला आपल्याला हा काय सांगता येतो? प्रश्न सांगता येतो. आता इंडियन असोसिएशन जर आपण बघितलं तर कधी स्थापन झालेली आहे याची? 1876 याची स्थापना झालेली आहे. कधी? 1876. बॉम्बे असोसिएशन जर विचार केला तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली? 1852 साली झाली. पुणा सार्वजनिक सभेचा जर विचार केला तर पुणा सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये झाली. आणि हे जे काही मद्रास महाजन सभा तुम्हाला इथे दिसते, या मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली? 1884 साली झालेली आहे. ठीक आहे, मग आता आपल्याकडे काय आलेले आहेत? इसवी सन आलेले आहेत. म्हणजे कोणत्या वर्षी कोणत्या संस्थेची किंवा संघटनेची स्थापना झाली ते आपल्याला आपल्या समोर आलेली आहे. मग सगळ्यात आधी जर आपण बघितलं तर कोणाची स्थापना झाली याच्यामध्ये? तर बघा, बॉम्बे असोसिएशन. मग ब आपल्याला काय पाहिजे? तर सगळ्यात आधी आपल्याकडे काय पाहिजे? ब पाहिजे. मग आता इथं अ आहे, येईल का? नाही. इथं ड आहे, येईल का? नाही. मग हे दोन पर्याय तर काय झाले? एलिमिनेट झाले. राहिले आपल्या समोर 2. ठीक आहे, मग त्यानंतर बघा 1852, त्यानंतरचं इसवी सन आहे 1870. ठीक आहे, 1870ला काय? पुणा सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती. मग आता ब नंतर काय हवंय आपल्याला? क हवंय. मग इथं सुद्धा क आहे, इथं सुद्धा क आहे. अजून समोर जाऊयात. 1870 नंतर जर आपण बघितलं तर 1876 इथं दिसतंय, त्याच्यानंतर स्थापन झालेली संघटना इंडियन असोसिएशन. मग आपल्याला ब क नंतर काय हवंय? अ हवंय. इथं अ आहे का? 3 नंबरला नाही, त्यामुळं हा पर्याय कॅन्सल होईल. पर्याय क्रमांक 1 हे काय असेल? आपल्या
प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे. इंडियन असोसिएशन 1876ला, बॉम्बे असोसिएशन 1852ला, त्याचप्रमाणे पुणे सार्वजनिक सभा 1870ला आणि मद्रास महाजन सभा जर आपण बघितलं तर कधी स्थापन झालेली आहे 1884ला. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहेत त्यांनी काय केलं होतं, या संघटनेची स्थापना केलेली होती. कोणती संघटना आहे? इंडियन असोसिएशन ही संघटना आहे. कोण आहेत संस्थापक? आनंद मोहन बोस. त्याचबरोबर जर आपण बघितलं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काय केलं होतं तर याची स्थापना केलेली होती. याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि सचिव कोण होते? आनंद मोहन बोस होते. लक्षात ठेवा. कोण्या ठिकाणी स्थापना झाली? 1876ला स्थापना झाली. कोण्या ठिकाणी जर झाली तर कलकत्ता या शहरामध्ये या संघटनेची काय करण्यात आली होती? संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. यांचा उद्देश काय होता तर हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्रित आणण्यासाठी या इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. पुढे दिसतंय तुम्हाला बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन जर आपण बघितलं तर या बॉम्बे असोसिएशनसाठी प्रयत्न करणारे कोण आपल्याला सांगता येतात तर लक्षात घ्या 1852 मध्ये याची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आणि यासाठी प्रयत्न करणारे कोण होते किंवा ही संस्था जी आहे ती स्थापन करणारे कोण होते? नाना शंकर शेठ आपल्याला सांगता येतात. आणि ही कशी होती तर ही एक गुप्त कार्य करणारी संघटना होती. गुप्त व खाजगी होती. लक्षात ठेवायचं आहे. गुप्त आणि खाजगी स्वरूप जे आहे तिचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. त्याचबरोबर आपण बघितलं तर ही जी काही बॉम्बे असोसिएशन आहे या बॉम्बे असोसिएशनमध्ये नेमकं कोण कोण होतं तर याच्यामध्ये पारसी जे काही लोक आहेत त्या पारशींचं प्रमाण याच्यामध्ये जवळपास 75% पारशी लोकांचा याच्यामध्ये सहभाग आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर याच्यामध्ये हिंदू सुद्धा होते, मुस्लिम धर्माचे सुद्धा लोक जे आहेत ते या संघटनेमध्ये होते. त्याचबरोबर पोर्तुगीज सुद्धा होते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे थोडंसं तुम्हाला नवीन वाटेल मात्र यामध्ये काही पोर्तुगीज लोक सुद्धा काय तर या बॉम्बे असोसिएशन या संघटनेमध्ये आपल्याला सांगता येतात. पारशी, हिंदू, मुस्लिम असतील, पोर्तुगीज असतील. त्याचप्रमाणे याचे जे काही सचिव आहेत इथं सुद्धा आयोगानं काय केलं होतं? प्रश्न आपल्याला विचारला होता की सचिव कोण होते किंवा सरचिटणीस कोण होते तर बाहूदाजी लाड हे काय आहेत तर याचे सरचिटणीस आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. कशाचे? बॉम्बे असोसिएशनचे जे पहिले सरचिटणीस सांगता येतात. त्याचबरोबर आपण बघितलं सन्माननीय अध्यक्षपद कोणाकडे होतं तर जमशेदजी जिजीबाई यांच्याकडे सन्माननीय अध्यक्षपद होतं. तर पहिले अध्यक्ष कोण होते तर स्वतः नाना शंकर शेटे याचे आपल्याला पहिले अध्यक्ष सांगता येतात. आता हे काय होती तर महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती. लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. ही जी काही असोसिएशन आहे ती महाराष्ट्रातली पहिली काय सांगता येते आपल्याला तर त्या ठिकाणी राजकीय संघटना सांगता येते. ठीक आहे. राजकीय काय होती ही संघटना सांगता येतं. देशातली पहिली राजकीय संघटना कोणती होती असं सुद्धा पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी लक्षात ठेवा देशातली पहिली राजकीय संघटना जर आपण बघितलं तर जमीनदारी असोसिएशन. ठीक आहे. लँड होल्डर्स असोसिएशन जी आहे ती काय होती? देशातली पहिली राजकीय संघटना होती. आणि महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना कोणती आहे? बॉम्बे असोसिएशन आहे. पुणे सार्वजनिक सभा आपल्या सर्वांना माहिती आहे. लक्षात ठेवा 1870 मध्ये काय झालं होतं न्यायमूर्ती रानडे यांच्या मदतीनं त्या सार्वजनिक काकांनी काय केलं होतं तर याची स्थापना जी आहे ती पुण्यामध्ये केली होती. ठीक आहे. पुढे जाऊयात मद्रास महाजन सभा. आता मद्रास महाजन सभा जर आपण बघितलं कधी स्थापना झाली 1884 साली या मद्रास महाजन सभेची स्थापना करण्यात आलेली होती. त्याचबरोबर आपण बघितलं डी रंगय्या नायडू. तुम्हाला एक नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कोणतं नाव लक्षात ठेवायचं आहे? याचे संस्थापक कोण आहेत लक्षात घ्या? डी रंगय्या नायडू. त्याचबरोबर अजून एक नाव महत्त्वाचं आहे रामास्वामी मुदलियार. ठीक आहे. डी रंगय्या नायडू त्याचप्रमाणे रामास्वामी मुदलियार या दोघांनी मिळून काय केलं होतं मद्रास महाजन सभेची स्थापना केली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा जो काही कालानुक्रम आहे तो आपल्याला इथं विचारलेला होता. त्यानुसार या प्रश्नाचं योग्य आन्सर जर आपण बघितलं ऑप्शन क्रमांक 1 हे काय असेल या प्रश्नाचं
योग्य आन्सर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं। पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे लोकहितवादी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात। लोकहितवादी म्हणून आपण कोणाला ओळखतो ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय, सर्वांनी आन्सर करायचं आहे। चला फास्ट आन्सर करायचंय। येस, ऑप्शन काय दिलेत? गोविंद विठ्ठल कुंटे आहेत, गोपाळ हरी देशमुख आहेत, विष्णू शास्त्री पंडित आहेत, त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर आहेत। आता बघा, आपण जे काही याआधी 2 लेक्चर अभ्यासलेले होते किंवा इतर त्याच्या आधी जे काही आपण समाजसुधारक अभ्यासलेले आहेत, त्या समाजसुधारकांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी या प्रत्येक प्रश्नाचं आन्सर जे आहे ते देता येतं। आता विचार जर आपण केला तर तुम्ही मागच्या जे काही 2 पेपरचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे, त्यावरून तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत किंवा या प्रश्नांचा जो काही भर आहे तो नेमका कशावर दिसतोय, तर समाज सुधारकांवर आणि त्यांनी केलेल्या कार्यावर आपल्याला या जे काही पेपर झालेले आहेत आपले, त्या पेपरमध्ये ते प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळतात। म्हणजे समाज सुधारकांवर जास्तीत जास्त भर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। गोविंद विठ्ठल कुंटे दिले, गोपाळ हरी देशमुख आहेत, विष्णू शास्त्री पंडित आहेत आणि गोपाळ गणेश आगरकर आहेत। लोकहितवादी बघा माहिती आहे आपल्याला कोण आहेत, गोपाळ हरी देशमुख, यांना आपण काय म्हणून ओळखतो, तर लक्षात घ्यायचं आहे लोकहितवादी या नावाने आपण ओळखतो। बघा, लोकहितवादी या नावाने त्यांनी काय केलं होतं, तर या टोपण नावाने त्यांनी लिखाण केलेलं आहे। ठीक आहे, टोपण नावाने त्यांनी काय केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे। बघा, प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, खूपदा आपण यावर डिस्कस सुद्धा केले। प्रभाकरमध्ये त्यांनी काय केली होती, शतपत्रे जी आहेत ती प्रकाशित केलेली होती, लक्षात ठेवायचं आहे। आणि त्यामध्ये सुद्धा लोकहितवादी या नावाने त्यांनी लिखाण जे आहे ते केलेलं आपल्याला सांगता येतं। लोकहितवादी नावाचं त्यांनी मासिक सुद्धा सुरू केलेलं होतं। ठीक आहे, लोकहितवादी नावाचं मासिक सुद्धा गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेलं होतं। या गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आपल्याला सांगता येतात। त्याचप्रमाणे विष्णू शास्त्री पंडित यांनी काय केलं होतं, विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती। इंदू प्रकाश मधून त्यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे। कोणी, बघा, इंदू प्रकाश हे जे काही वर्तमानपत्र आहे, या इंदू प्रकाश नावाच्या वर्तमानपत्रामध्ये विष्णू शास्त्री पंडितांनी काय केलं होतं, लेखन केलेलं आहे। या इंदू प्रकाश वर्तमानपत्राच्या मराठी जे काही अंक होता त्या अंकाचं उपसंपादक पदाची जी काही जबाबदारी होती ती कोणाकडे होती, विष्णू शास्त्री पंडितांकडे होती। ठीक आहे, तर लक्षात घ्या, इंदू प्रकाश मधून लेखन केलेलंच आहे। त्याचप्रमाणे विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे। विधवा विवाहासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान इथं महाराष्ट्रामध्ये दिलं होतं, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। ठीक आहे, महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर लक्षात घ्यायचं आहे विष्णू शास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे विद्यासागर म्हणून ओळखलं जातं। विधवा विवाह उत्तेजक मंडळ लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढे गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती जर बघितलं तर गोपाळ गणेश आगरकरांनी एक लेख लिहिला होता। तो लेख काय होता, महत्त्वाचा आहे, स्त्रियांनी काय केले पाहिजे, स्त्रियांनी जाकीटे घातली पाहिजेत। हा लेख जो आहे तो कोणी लिहिला होता, तर गोपाळ गणेश आगरकरांनी लिहिला होता। हा लेख तुम्हाला त्यांच्या बाबतीचा लक्षात ठेवायचा आहे। यस, बघा, पुढचा प्रश्न जर आपण बघितला, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारताबरोबर व्यापार करण्याची मक्तेदारी संपुष्टात आली, असा प्रश्न आहे। ऑप्शनमध्ये चार्टर ॲक्ट 1813, चार्टर ॲक्ट 1833, चार्टर ॲक्ट 1853 आणि चार्टर ॲक्ट 1873 यापैकी कोणत्या कायद्याने ही जी काही मक्तेदारी आहे कंपनीची ती संपुष्टात आलेली होती। आता यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर हे जे काही सनदी कायदे आहेत किंवा हे जे काही चार्टर ॲक्ट आहेत ते मुळातच का बनवण्यात आलेले होते किंवा का हे चार्टर ॲक्ट भारतामध्ये लागू करण्यात आले होते, कारण की या कायद्याच्या माध्यमातून कंपनीच्या व्यापारावर काय करायचं होतं, तर बंधने जी आहेत ती त्या ठिकाणी आणायची होती। त्यामुळे ब्रिटिशांनी पुढच्या काळामध्ये दर 20 वर्षांनी, किती वर्षांनी, दर 20 वर्षांनी त्यांनी काय केले आहेत, तर हे कायदे आणलेले आहेत। 1813 नंतर 1833 मध्ये आणलाय, 1833 नंतर 20 वर्षांनी म्हणजेच 1853 मध्ये आणलेला आहे। 1813च्या आधी 1793 मध्ये हा त्यांनी पहिला चार्टर ॲक्ट आणलेला होता। 1793 नंतर 1813, 1813 नंतर 20 वर्षांनी 1833, 1833 नंतर 20 वर्षांनी 1853। मग आता एक गोष्ट तुम्हाला इथं थोडंसं कन्फ्युजन करणारी वाटू शकते, ती म्हणजेच काय, तर बघा, हा जो काही ईस्ट इंडिया कंपनीने भारताबरोबर व्यापार करण्याची जी काही मक्तेदारी आहे ती संपुष्टात कोणत्या कायद्याने आणली। आता हा जो काही 1813चा चार्टर ॲक्ट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, आपण बघूयात व्यवस्थितरित्या, कन्फ्युजन जे आहे ते दूर करूयात।
आता दोन कायदे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 1813चा चार्टर ॲक्ट, त्याचबरोबर आपण बघितलं 1833चा चार्टर ॲक्ट. आता हा जो काही 1833चा चार्टर ॲक्ट आहे आणि 1813चा चार्टर ॲक्ट आहे, या ॲक्टनं काय तरतूद करण्यात आलेली होती की ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ठीक आहे, ईस्ट इंडिया जी काही कंपनी आहे, या कंपनीची जी काही व्यापाराची मक्तेदारी आहे ती काय करण्यात आली होती, अंशतः त्या ठिकाणी त्याच्यावर जी काही बंधनं आहेत ती लावण्यात आलेली होती, किंवा जी काही मक्तेदारी जी आहे ती अंशतः त्या ठिकाणी थांबवण्यात आली होती. अंशतः का? कारण की लक्षात ठेवा, या ईस्ट इंडिया कंपनीचा चीन सोबतचा जो काही व्यापाराचा एकाधिकार होता, आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं भारतामध्ये जे काही चहा आहे त्या चहाचा व्यापार जे आहे ती फक्त आणि फक्त कोण करू शकत होतं, ईस्ट इंडिया कंपनी करू शकत होती. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, अंशतः जी काही मक्तेदारी जी आहे ती या ठिकाणी कमी करण्यात आलेली होती. मग आता लक्षात घ्या, 1833चा जो काही चार्टर ॲक्ट आहे त्या चार्टर ॲक्टनं हे जे काही इथं चहा आणि चीन आहे, ठीक आहे, चहा व चीन सोबतचा जो काही या कंपनीचा व्यापाराची मक्तेदारी होती ती सुद्धा काय करण्यात आली होती, मोडीत काढण्यात आलेली होती. मग या 1833च्या कायद्याने कंपनीची जी काही मक्तेदारी आहे ती पूर्णतः काय करण्यात आलेली होती, तर पूर्णतः संपुष्टात आणण्यात आलेली होती. ठीक आहे, पूर्णतः कधी संपुष्टात आणण्यात आली, 1833 मध्ये. 1813 मध्ये अंशतः त्या ठिकाणी काय करण्यात आली होती, संपुष्टात आणण्यात आलेली होती. कारण की चीन सोबत ती कंपनी काय करू शकत होती, पूर्णपणे व्यापार करू शकत होती, आणि भारतामध्ये सुद्धा चहाचा व्यापार जी आहे ती चहाचा व्यापार करण्याची मक्तेदारी जी आहे ती कोणाकडे होती, ईस्ट इंडिया कंपनीकडे होती. त्यामुळं जर आपण बघितलं तर संपुष्टात आणली कशामुळे, तर 1833च्या कायद्याने. ठीक आहे, पूर्णतः संपुष्टात आणलेली होती. कधी, 1833च्या कायद्याने जर आपण बघितलं तर पूर्णतः काय करण्यात आलं होतं, तर संपुष्टात आणण्यात आलेलं आपल्याला सांगता येतं. मग आता या ठिकाणी बघा, हा जो काही 1813चा चार्टर ॲक्ट आहे त्या 1813च्या चार्टर ॲक्टनेच काय करण्यात आलेलं होतं, तर या ठिकाणी जे काही शिक्षण आहे, शिक्षण कुठलं, भारतातलं, या शिक्षणासाठी जवळपास 1,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली होती. इतकंच नाही तर जे काही ख्रिश्चन मिशनऱ्या आहेत, ज्या काही ख्रिश्चन मिशनऱ्या आहेत त्यांना सुद्धा भारतात येण्याची परवानगी जी आहे ती या कायद्यामुळे त्या ठिकाणी मिळालेली होती. कोणता कायदा आहे, 1813चा कायदा आहे. आणि याच 1833च्या कायद्याने जर आपण बघितलं तर भारतीयांच्या शिक्षणासाठी 1,00,000वरून जी काही रक्कम होती ती 10,00,000 रुपये इतकी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत हे दोन कायदे अत्यंत महत्त्वाचे आहे. इथं बऱ्याचदा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय. ठीक आहे, चीनची जी काही कंपनीची काही मक्तेदारी आहे ती या कायद्याने संपुष्टात आणली होती, मात्र पूर्णतः आणली नव्हती. ठीक आहे, कारण की हे जे आहे ते सुरू होतं, मात्र या कायद्याने काय झालं होतं, पूर्णतः संपुष्टात आणण्यात आलेली होती. त्यामुळं या प्रश्नाचं आन्सर जर आपण बघितलं ते आन्सर नेमकं काय होईल, बघा, ईस्ट इंडिया कंपनीची भारताबरोबर व्यापार करण्याची मक्तेदारी संपुष्टात आली तर कोणत्या कायद्यानुसार आलेली आहे, चार्टर ॲक्ट 1833 नुसार आपण काय म्हणू शकतो, तर संपुष्टात आलेली होती मक्तेदारी. ठीक आहे, पूर्णपणे काय झालेली होती, संपुष्टात आली होती. कोणत्या ॲक्टने, 1833च्या चार्टर ॲक्टने. आणि 1813च्या चार्टर ॲक्टने काय झालं होतं, अंशतः संपुष्टात आली होती, कारण की चहा आणि चीन बरोबरची जी काही मक्तेदारी त्यांच्याकडे शिल्लक होती. या गोष्टी तुम्हाला यातल्या लक्षात ठेवायच्या आहे. आता 1853चा जो काही कायदा आहे या कायद्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बघा, या कायद्याने स्पर्धा परीक्षा, ठीक आहे, म्हणजे खुल्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या घेतल्या जातील आणि त्या परीक्षाद्वारे भारतीयांची नेमणूक जी आहे ती त्या ठिकाणी प्रशासनामध्ये केली जाईल. ही तरतूद जी आहे ती 1853च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, खुल्या स्पर्धा परीक्षाची तरतूद 1853च्या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक 2 आहे. वेदाकडे परत चला ही घोषणा नेमकी कोणी दिली असं विचारले, वेदाकडे परत जा. आता ऑप्शन आहेत राजाराम मोहन राय, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती आहेत आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर या ठिकाणी दिलेला आहे. आता वेदाकडे परत जा ही जी काही घोषणा आहे ते देणारे कोण होते, दयानंद सरस्वती. ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं होतं, वेदाकडे परत चला ही जी काही घोषणा आहे ती त्यांनी दिलेली होती. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनीच काय केलं होतं, पहिल्यांदा स्वराज्य, ठीक आहे, स्वराज्य हा जो काही शब्द आहे तो शब्द वापरणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर स्वामी दयानंद सरस्वती होती. त्याचप्रमाणे हिंदी ही राष्ट्रीय भाषात बनावी
असं सुद्धा कोणी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं, स्वामी दयानंद सरस्वतींनी सांगितलं होतं. लक्षात ठेवा, स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा वापरणारे किंवा उच्चारणारे कोण आहेत? दयानंद सरस्वती आहेत. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये स्वराज्य शब्दाचा वापर करणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी आहेत. ठीक आहे, दादाभाई नौरोजींनी काय केलं होतं? तर त्या ठिकाणी काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी भाषणामध्ये स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा त्या ठिकाणी वापरलेला होता. तर ही बाब सुद्धा तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे. दयानंद सरस्वती यांनी पहिल्यांदा स्वराज्य हा शब्द वापरला, तर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये दादाभाई नौरोजींनी काय केलं होतं? स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा त्या ठिकाणी वापरलेला होता. आत्माराम पांडुरंग तर्खडकर आपल्याला माहिती आहेत, प्रार्थना समाजाशी संबंधित ते सांगता येतात. प्रार्थना सभेची जी काही स्थापना झाली होती त्या सभेचे संस्थापक कोण आहेत? आत्माराम पांडुरंग तर्खडकर सांगता येतात. राजाराम मोहन राय यांनी काय केलं होतं? तर त्या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. कोणत्या समाजाची? ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. कधी? 1928 साली. 1923 पासून ते काय होते? तर सतीबंदीचा जो काही कायदा आहे, तो कायदा लागू व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र हा कायदा कधी लागू झाला? 1929 मध्ये. 1929 मध्ये तो फक्त बंगालपुरता मर्यादित होता. त्यानंतर पुढे 1930 मध्ये जर आपण बघितलं तर तो मुंबई प्रांतामध्ये सुद्धा लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर मद्रास प्रांतामध्ये सुद्धा लागू करण्यात आलेला होता. आता तुम्हाला काय सांगायचं आहे? तर राजाराम मोहन राय यांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. यांना जवळपास 12 जर आपण बघितलं जवळपास डझनच्या वर काय होत्या? तर भाषा ज्या आहेत त्या अवगत होत्या. कोणाला? राजाराम मोहन राय यांना. ठीक आहे, राजा जर आपण बघितलं तर ही त्यांना मिळालेली काय आहे? एक अकबर दुसरा नावाचा जो काही मुघल बादशाह होता, त्या अकबर दुसऱ्याने काय केलं होतं? त्याची पेन्शन सुरू व्हावी यासाठी यांना कुठं पाठवलेलं होतं? इंग्लंडला पाठवलेलं होतं. आणि त्यांना जाताना ही राजा ही पदवी देऊन त्यांना त्या ठिकाणी इंग्लंडला पाठवण्यात आलं होतं, म्हणून त्यांना राजा राम मोहन राय असं आपण ओळखतो. आता रॉय जर आपण बघितलं तर रॉय ही काय आहे? तर त्यांच्या आजोबाला नवाबाकडून मिळालेली पदवी आहे किंवा उपाधी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. ठीक आहे, रॉय ही त्यांच्या आजोबाला मिळालेली उपाधी आहे आणि राजा ही त्यांना मिळालेली पदवी आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या ज्या बाबी आहेत त्या अत्यंत यातल्या महत्त्वाच्या आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. होम रूल चळवळ कोणी सुरू केली असा प्रश्न आहे. ठीक आहे, होम रूल चळवळ कोणी सुरू केली आहे? ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या समोर इथं ऑप्शन दिसतील. ॲनी बेझंट इथं दिसत आहेत, लोकमान्य टिळक दिसत आहेत, नामदार गोखले, ॲनी बेझंट, रानडे, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी आणि ॲनी बेझंट. सर्वांना माहिती आहे आपल्याला की ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक या दोघांनी मिळून काय केलेली होती? होम रूल चळवळीची स्थापना केली होती. कोणत्या देशाच्या धर्तीवर? आयर्लंड या देशाच्या धर्तीवर होम रूल चळवळीची स्थापना केलेली होती. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे, एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी ही जी काही चळवळ आहे ती सुरू केलेली होती. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी अड्यारवरून ही जी काही होम रूल चळवळ आहे ती सुरू केलेली होती. लोकमान्य टिळकांनी बेळगाववरून सुरू केलेली आहे आणि ॲनी बेझंट यांनी अड्यार मद्रासमध्ये जे काही अड्यार हे ठिकाण आहे तिथून त्यांनी सुरू केली होती. त्या ज्यावेळेस ॲनी बेझंट यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही दोघांनीही एकत्रित ही चळवळ सुरू न करता वेगवेगळी का सुरू केली, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की जे काही टिळकांचे अनुयायी आहेत त्या टिळकांच्या काही अनुयायांना माझे विचार पटत नाहीत आणि माझ्या काही अनुयायांना टिळकांचे विचार पटत नाहीत, त्यामुळं आम्ही दोघांनी काय वेगवेगळी ही चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती. मग अशा पद्धतीने ही जी काही होम रूल चळवळ आहे ती भारतामध्ये सुरू झाली. सगळ्या जागून जर आपण बघितलं हिला चांगला सपोर्ट मिळत होता. वेगवेगळे जे काही नेते आहेत ते सुद्धा कालांतराने याच्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि जर आपण बघितलं वर्षभरातच टिळकांचे जे काही सभासद आहेत ते 14,000च्या जवळजवळ जाऊन पोहोचलेले होते आणि ॲनी बेझंट यांचे जे काही सभासद आहेत ते 7,000 इतके झालेले होते. म्हणजे टिळकांच्या होम रूल चळवळीला चांगला प्रतिसाद जो आहे तो लोकांचा त्या ठिकाणी मिळालेला होता ॲनी बेझंट यांच्यापेक्षा. ॲनी बेझंटनी काय केलं होतं तर या होम रूल चळवळीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ नावाचे जे काही 2 वृत्तमानपत्र आहेत ते त्यांनी सुरू केलेली होती. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. यंग इंडिया जर तुम्हाला विचारलं यंग इंडिया कोणाचं आहे तर यंग इंडिया आहे महात्मा गांधीजींचं. कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. यंग इंडिया कोणाचं आहे? महात्मा गांधीजीचं. न्यू इंडिया ॲनी बेझंट यांचं आहे. त्यानुसार या दोन्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी काय केलं आहे? होम रूल चळवळीचा प्रचार आणि प्रसाराचं काम केलं. त्याचबरोबर या वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच ते काय करायचे? सदस्यांना काही संदेश सुद्धा त्या ठिकाणी द्यायचे, आदेश सुद्धा द्यायचे.
त्यानंतर लक्षात ठेवा, जर आपण बघितलं ॲनी बेझंट यांचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते काय होतं, सगळ्यात आधी आपण बघूयात लोकमान्य टिळकांचं कार्यक्षेत्र. लोकमान्य टिळकांचं आपण बघितलं मुंबई वगळता महाराष्ट्र, ठीक आहे, मुंबई वगळता महाराष्ट्र, त्याचबरोबर कर्नाटक, वराडचा जो काही भाग आहे, मध्य प्रांताचा जो काही भाग आहे, या भागामध्ये लोकमान्य टिळकांनी काय केली होती, त्यांची होम रूल चळवळ सुरू केली होती. मग मुंबई सहित उर्वरित जो काही भाग आहे भारताचा, त्या भागामध्ये कोणी केलेलं होतं, ॲनी बेझंट यांनी त्या ठिकाणी ही होम रूल चळवळ सुरू केलेली होती. मग या होम रूल चळवळीचे मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. होम रूल चळवळीचे मुंबई शाखेचे जर आपण बघितलं अध्यक्ष कोण होते, तर ते होते मोहम्मद अली जिना, ठीक आहे. जिना हे काय होते, या होम रूल चळवळीचे मुंबई शाखेचे अध्यक्ष होते आणि जिना टिळकांना काय मानायचे, आपले गुरु मानायचे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर या बाबी यातल्या आपल्याला महत्त्वाच्या सांगता येतात. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी ही जी काही चळवळ आहे ती सुरू केलेली होती. मग आता त्यांनी बेळगावमध्ये जे काही अधिवेशन होतं, त्याच अधिवेशनामध्ये घोषणा केलेली होती बेळगावमधल्या, की स्वराज्य हा माझा काय आहे, जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा जी आहे ती कोणी केलेली होती, बेळगाववरून लोकमान्य टिळकांनी केलेली होती, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर या ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण बघितल्यात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, नारायण लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केलेली कामगार संघटना कोणती. बघा, जे काही आपण आधीचे 2 लेक्चर झाले त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर या पेपरमधले बऱ्यापैकी जे काही उत्तरं आहेत ते तुम्हाला सहज सुटत असतील, ठीक आहे. आता कामगार संघटनेची मुंबईमध्ये स्थापना जर आपण बघितली, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कधी केली होती, 1884 साली. 1884 मध्ये त्यांनी कोणती संघटना स्थापन केली होती, बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन नावाची जी काही संघटना आहे ती त्यांनी त्या ठिकाणी 1884 साली स्थापन केली होती. मग या संघटनेची जर आपण बघितलं तर पहिली सभा जी आहे ती पहिली सभा कोण्या ठिकाणी झालेली होती, तर लक्षात ठेवा, पहिली सभा मुंबईतल्या परळ भागामध्ये झालेली होती. दुसरी जर आपण सभा बघितली तर दुसरी सभा कोण्या ठिकाणी झाली होती, महालक्ष्मी जे काही रेस कोर्स मैदान आहे, महालक्ष्मी रेस कोर्स जे काही मैदान आहे त्या मैदानावर काय झाली होती, दुसरी सभा झाली होती. मग या पहिल्या सभेला जवळपास 4000 कामगार उपस्थित होते. दुसऱ्या सभेला जर आपण बघितलं जवळपास 10,000 जे काही कामगार आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि या कामगारांनी एक अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी ब्रिटनच्या पार्लमेंटला केला होता आणि त्या अर्जावर त्या कामगारांच्या सह्या होत्या आणि यामध्ये मागणी काय केलेली होती, तर रविवारची सुट्टी मिळावी, ठीक आहे. रविवारच्या सुट्टीची जी काही मागणी आहे ती त्यांनी केलेली होती आणि त्यानुसार पुढे 1890 मध्ये काय झालेलं होतं, कामगारांना रविवारची सुट्टी जी आहे ती देण्याचं ठरवण्यात आलं होतं किंवा सरकारने ती मागणी मान्य केली होती. आणि 1892चा जो काही दुसरा फॅक्टरी ऍक्ट आहे त्यामध्ये मात्र त्या कायद्यामध्ये ती तरतूद आहे ती पुढच्या काळामध्ये करण्यात आलेली होती, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं, तर 1884 मध्ये देशातली पहिली कामगार संघटना मुंबईमध्ये स्थापन केलेली होती. यस, क्लिअर आहे. पुढे जाऊयात. अंबापानीच्या उठावात पुढीलपैकी कोण नव्हते असं विचारलंय. ऑप्शनमध्ये बघा काय आहे, काजी सिंग आहेत, भागोजी नाईक आहेत, दौलत सिंग आहेत आणि काळू भिवा आहेत. यामध्ये अंबापानीची जी काही लढाई आहे ती नेमकी कोणाकोणामध्ये झाली होती, तर ही लढाई भिल्ल वर्सेस जर आपण बघितलं तर इंग्रज यांच्यामध्ये ही काय झाली होती, लढाई झालेली होती. आता हे अंबापानी नेमकं काय आहे, तर अंबापानी जर आपण बघितलं तर हे काय, तर एक जंगल आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं, ठीक आहे. खानदेशामध्ये जर आपण बघितलं, खानदेशामध्ये लक्षात ठेवा तर हे अंबापानी नावाचं काय आहे, जंगल आहे. या जंगलामध्ये त्या ठिकाणी काय झाली होती, ब्रिटिश आणि भिल्ल यांच्यामध्ये एक लढाई झालेली होती. त्याला काय म्हटलं जातं, अंबापानीची लढाई म्हणून ओळखलं जातं. इथं शिवापूर नावाचं एक ठिकाण आहे, ठीक आहे. शिवापूर, या शिवापूरच्या जवळ हे अंबापानीचं जंगल आहे. या जंगलामध्ये भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती. तिला अंबापानीची लढाई किंवा उठाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. यामध्ये कोण नव्हतं असं विचारलंय. काजी सिंग होते, भगोजी नाईक होते, दौलत सिंग होते, काळू भिवा होते का, नाही. त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे नव्हते म्हणले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य आन्सर आहे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. यस, पुढे जाऊयात. पुढे बघा, फुलेंचे शेजारी टिंबटिंब यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडलेलं होतं. आपण अभ्यासलेला आहे, ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचं लेक्चर आपण केलेलं आहे. जर कोणी तुमच्यापैकी बघितलं नसतील तर ते लेक्चर बघून घ्या, त्यामध्ये हा पॉईंट आपण क्लिअर केला होता. फुलेंचे शेजारी जर आपण बघितलं तर कोण होते, गफार बेग मुन्शी, ठीक आहे. कोण आहेत, गफार बेग मुन्शी हे काय होते,
तर त्यांचे शेजारी होते, मग त्यांनी काय केलेलं आहे तर शाळेत जाण्यास भाग पाडलेला आहे. बघा कोणाच्या सहकार्याने त्यांनी पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली होती. बघा लिजिट साहेब एक होते. कोण होते? लिजिट साहेब, लक्षात घ्यायचं आहे. लिजिट साहेब आणि गफार बेग मुन्शी या दोघांनी काय केलेलं होतं तर गोविंदराव फुले यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की ज्योतिराव फुले जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांची जी काही बुद्धी आहे ती त्या ठिकाणी चांगली आहे, ते हुशार आहेत, त्यांना परत त्या ठिकाणी काय करा शाळेमध्ये पाठवा. मग त्यानुसार गोविंदरावांनी या दोघांच्या सांगण्यावरून काय केलं होतं ज्योतिबा फुले यांना त्या ठिकाणी शाळेमध्ये पाठवलेलं होतं. मग का बंद करण्यात आलेलं होतं तर त्या ठिकाणी जे काही लोक आहेत, इतर जे काही लोक आहेत त्यांनी काय केलं होतं गोविंदरावांचे कान भरलेले होते की कुठं त्याला शाळेमध्ये पाठवतो, कुठं त्याला व्यर्थ त्या ठिकाणी वेळ घालवतो, त्याला तुझ्या व्यवसायामध्ये म्हणजे फुलांच्या व्यवसायामध्ये त्याला तुझ्या सोबत घे. मग त्यानुसार गोविंदरावांनी त्या लोकांचं ऐकून महात्मा ज्योतिबा फुलेंचं काय केलं होतं शिक्षण बंद केलं होतं. मग त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण पुन्हा सुरू व्हावं यासाठी गफारबेग मुन्शी आणि लिजिट साहेब यांनी काय केले होते प्रयत्न जे आहेत ते केलेले आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. सार्वजनिक काकांनी जर आपण बघितलं तर काय केलं होतं वकिली पत्र जे आहे वकिली पत्र घेतलेलं होतं. मग ते वकिली पत्र नेमकं कोणाचं घेतलं होतं ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. मगो रानडे यांच्यावर आपण जर बघितलं तर महादेव गोविंद रानडे हे काय होते एक न्यायाधीश होते, त्यांना आपण न्यायमूर्ती म्हणून सुद्धा ओळखतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं सामाजिक परिषद जी आहे ती सामाजिक परिषद भरावी यासाठी सुद्धा त्यांनी काय केले होते खूप सारे प्रयत्न केले होते. आणि यांच्या सांगण्यावरूनच काय झालं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही नाव आहे इंडियन नॅशनल काँग्रेस असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी यातल्या लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे बघा टिंबटिंब यांनी 1912 पर्यंत अस्पृश्यांसाठी 23 शाळा उघडल्या आणि त्यापैकी काही महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्या ठिकाणी होत्या. मग ऑप्शन काय आहेत डॉक्टर B.R. आंबेडकर, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, ज्योतिबा फुले यांच्यापैकी 1912 पर्यंत अस्पृश्यांसाठी 23 शाळा उघडल्या आणि त्यापैकी काही राज्याच्या बाहेर सुद्धा होत्या. मग जर आपण बघितलं अस्पृश्यांसाठी शाळा वगैरे असतील किंवा वसतिगृह स्थापन करणारे कोण होते शाहू महाराज होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे. महाराष्ट्रातच होत्या पण महाराष्ट्राबाहेर सुद्धा त्यांनी काय केल्या होत्या काही शाळा ज्या आहेत त्या स्थापन केल्या होत्या. कोण आहेत तर त्या ठिकाणी शाहू महाराज आपल्याला सांगता येतील. महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये पुण्यामध्ये काय केली होती मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली होती. ठीक आहे. मुलींसाठी पहिली शाळा जी आहे ती त्यांनी सुरू केली होती. पहिली शाळा जी आहे ती कोणाच्या वाड्यामध्ये सुरू केली होती सगळ्यांना पाठ झालेला असेल आता. ठीक आहे. खूपदा मी सांगितले तुम्हाला तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी बुधवार पेठेमध्ये ही शाळा जी आहे त्यांनी सुरू केलेली होती. ठीक आहे. 1848 मध्ये. त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काय केलं होतं तर मिलिंद कॉलेज आहे, सिद्धार्थ कॉलेज आहे या कॉलेजची त्यांनी स्थापना केली होती. वीरा शिंदे यांनी सुद्धा काय केलं होतं अस्पृश्यांसाठी शाळा ज्या आहेत किंवा शिकवणीचे वर्ग जे आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी भरवलेले होते. त्यांनी जे काही डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती त्या मिशनच्या माध्यमातून त्यांनी जे काही दलित आहेत त्यांच्यासाठी त्यांनी शिकवणीचे वर्ग सुद्धा भरवलेले होते. ठीक आहे. वीरा शिंदे हे नाव सुद्धा आपल्याला महत्त्वाचं सांगता येतं. यस. पुढे जाऊयात. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल अगदी बरोबर आन्सर असेल. ब्रिटिश काळामध्ये बाल कामगाराबाबत कोणता कायदा जो आहे तो करण्यात आलेला होता. ऑप्शन व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. ऑप्शन काय आहेत बघा तर फॅक्टरी ॲक्ट, लेबर ॲक्ट. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळे जे काही तुम्हाला कायदे दिसत आहेत या कायद्यांपैकी कोणता कायदा जो आहे तो जो बाल कामगारांसाठी करण्यात आलेला होता. चला फास्ट आन्सर करायचं आहे सर्वांनी. बघा आता लक्षात घ्यायचं आहे हा जो काही पहिला फॅक्टरी ॲक्ट आहे कधीचा 1881 साली काय करण्यात आला होता. हा पहिला फॅक्टरी ॲक्ट जो आहे तो लागू करण्यात आला होता. त्याबाबत जर आपण बघितलं तर या काळामध्ये बाल कामगाराबाबत हा कायदा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. पहिला फॅक्टरी ॲक्ट जर आपण बघितला तर जे काही गिरणी मालक होते ठीक आहे जे काही गिरणी मालक होते त्या गिरणी मालकांनी काय केलं होतं सरकारला विनंती केलेली होती की एखादा कायदा जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. त्यानुसार गिरणी मालकांच्या विनंतीनुसार ब्रिटिशांनी 1881 मध्ये फॅक्टरी ॲक्ट जो आहे
तो त्या ठिकाणी लागू केला होता. मग या कायद्यामध्ये तरतुदी नेमक्या काय होत्या, तर जवळपास 100 लोक ज्या ठिकाणी काम करतायत, ठीक आहे, 100 लोक ज्या ठिकाणी किंवा 100 कामगार जे आहेत ते ज्या ठिकाणी काम करतायत त्याला काय म्हणण्यात आलेलं होतं, तर फॅक्टरी असं संबोधण्यात आलं होतं. तसेच या कायद्यामध्ये अजून एक तरतूद होती, ते 9 ते 12 वर्ष वयोगटाचे जे काही बाल कामगार आहेत त्यांना कामावर ठेवू नये, ठीक आहे, यांना कामावर ठेवू नये अशी त्या ठिकाणी याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. त्याचबरोबर अजून एक जी काही महत्त्वाची तरतूद आहे ती आपल्याला काय सांगता येते की 9 तासापेक्षा, ठीक आहे, कामगारांना 9 तासापेक्षा अधिक वेळ त्या ठिकाणी काय कामावर ठेवू नये, 9 तासापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी कामावर ठेवू नये ही शिफारस सुद्धा काय करण्यात आली होती, तर या कायद्यामध्ये करण्यात आली होती. फॅक्टरी ॲक्ट 1881 मध्ये गिरणी मालकांच्या विनंतीनुसार हा फॅक्टरी ॲक्ट त्या ठिकाणी लागू करण्यात आला. 100 लोक ज्या ठिकाणी काम करतात त्याला फॅक्टरी समजण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये तरतूद जर आपण बघितली तर 9 ते 12 वर्षे वयोगटातील जे काही बाल कामगार आहेत त्यांना कामावर ठेवू नयेत असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. आणि त्यांच्या कामाची वेळ जी आहे ती 9 तासापेक्षा जास्त वेळ यांना कामावर ठेवू नये असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे बघा, भारतात कायमधारा पद्धत कोणी सुरू केली, कोणती पद्धत, कायमधारा. मी बऱ्याचदा तुम्हाला सांगतो की क आणि क वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं, ठीक आहे, हे क आणि क यावरून तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं. हे क कशासाठी आहे, कायमधारा पद्धतीसाठी आहे. हे क कशासाठी आहे, कोणी लागू केली, कॉर्नवॉलिसने लागू केली, ठीक आहे, कायमधारा कॉर्नवॉलिस, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कायमधारा पद्धत जी आहे ती कोणी सुरू केली होती, कॉर्नवॉलिसने त्या ठिकाणी ही पद्धत जी आहे ती सुरू केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर त्या ठिकाणी सांगता येतं, ठीक आहे. अजून जर आपण बघितलं कायमधारा पद्धतीबरोबरच रयतवारी पद्धत सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. रयतवारी जी काही पद्धत आहे थॉमस मनरोने काय केली होती, तर रयतवारी पद्धत त्या ठिकाणी सुरू केलेली होती. महालवारी जर आपण बघितलं, महालवारी जर आपण पद्धत बघितली तर त्या ठिकाणी एक अहवाल जो आहे तो प्रकाशित करण्यात आला होता, ठीक आहे, एक अहवाल जो आहे तो प्रकाशित करण्यात आला होता. आणि त्या अहवालामध्ये सांगितलं होतं की जे काही पंजाब आहे आणि जो काही त्या ठिकाणी दोबाचा भाग आहे त्या भागामध्ये गाव जो आहे तो त्या ठिकाणी काय आहे, प्रमुख घटक आहे. त्यामुळं त्या ठिकाणी संपूर्ण गावावर, महाल म्हणजेच काय तर गाव, त्या संपूर्ण गावावर काय करण्यात यावा, कर लावण्यात यावा, ठीक आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून वसूल न करता संपूर्ण गावातला कर एखाद्या व्यक्तीकडून वसूल करावा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार याला महालवारी ही जी काही नाव आहे ते त्या ठिकाणी पडलेलं होतं. मग या ठिकाणी जो काही गावचा प्रमुख होता त्याला काय म्हटलं जातं, त्याला लंबटदार असं म्हटलं जातं. म्हणून या पद्धतीला लंबटदार पद्धत म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखतो आपण, ठीक आहे. कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत आणि महालवारी पद्धत. कायमधारा पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये कोण होतं, जमीनदार वर्ग होता, ठीक आहे, यांच्यामध्ये कोण होतं, जमीनदार वर्ग होता. मग हे जमीनदार शेतकऱ्याकडून कर गोळा करायचे आणि ते शासनाला द्यायचे. रयतवारी पद्धतीमध्ये कसं होतं, तर रयतवारी पद्धतीमध्ये शासन आणि शेतकरी यांचा काय होता, थेट संबंध होता. आता यामधले जे काही जमीनदार वर्ग होता तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत होता, म्हणून त्या जमीनदारांना डावलण्यात आलेलं होतं. आणि या ठिकाणी शासन जो आहे तो त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून आता थेट महसूल गोळा करत होता, ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर या महालवारीमध्ये संपूर्ण गावाकडून काय केलं जायचं, तर जो काही कर आहे तो त्या ठिकाणी गोळा केला जायचा. कॉर्नवॉलिसनं काय केलं होतं, कायमधारा पद्धत जी आहे ती लागू केली होती. मुंबई येथे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली, आत्ताच आपण बघितलेलं आहे. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं होतं, 1906 साली. कधी, 1906 साली कोण्या ठिकाणी, मुंबईमध्ये या डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली होती, लक्षात घ्या. त्याचबरोबर जर आपण बघितलं विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक शपथ सुद्धा घेतली होती. ती शपथ कुठं घेतलेली होती, भिंगार नावाचं गाव आहे कोण्या ठिकाणी, नगरमध्ये. नगरमध्ये भिंगार नावाच्या गावी त्यांनी अस्पृश्य उद्धाराची काय केलेली होती, शपथ घेतली आहे. शपथ घेणारे कोण आहेत, तर विठ्ठल रामजी शिंदे, ठीक आहे. डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून दलितांसाठी जे काही योगदान आहे ते त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी शिवण क्लास जे आहे ते त्या ठिकाणी तिथल्या महिलांसाठी सुरू केलं होतं. त्यांच्यासाठी उद्योगधंदे सुरू करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवले होते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं कीर्तन, प्रवचन या माध्यमातून सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी जे काही मत आहे ते बदलावं किंवा समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला सांगता येते.
मुंबईमध्ये 1906 साली स्थापना झाली. पुढे 1908 मध्ये याची जी काही शाखा आहे ती कुठं सुरू करण्यात आली होती? पुण्यामध्ये. बऱ्याचदा तुम्हाला वाटेल की डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कुठं? पुण्यामध्ये झाली. मात्र ते चुकीचं आहे. मुंबईमध्ये याची स्थापना झाली होती. आणि वीरा शिंदे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जे काही सहभोजनाचा कार्यक्रम आहे, उच्चवर्णीय असतील किंवा अस्पृश्य असतील यांचा सहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये त्यांनी आयोजित केलेला होता. कर्मवीर भाऊराव पाटील आपण रयत शिक्षण संस्था लक्षात ठेवायचे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काय केलेली होती? तर या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. आशिया खंडातली सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून कोणाला ओळखली जाते? रयत शिक्षण संस्थेला ओळखलं जातं. ठीक आहे. धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केलेत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा काय स्त्रियांच्या शिक्षणासाठी इथं प्रयत्न केलेला आपल्याला सांगता येतात. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेलं आहे? व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे बघा. त्यांचा जन्म 6 जुलै 1837 मालवण येथे झाला. त्याचबरोबर जर आपण बघितलं ते मुंबई विद्यापीठातून पदवीधर होणाऱ्या पहिल्या बॅचमध्ये होते. तिसरा ऑप्शन आहे त्यांना इंग्रजी भाषा, वाङ्मय, इतिहास आणि संस्कृत विषयाची विशेष आवड होती. 1882 मध्ये त्यांची नियुक्ती पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी झाली होती. आणि या पदावरील ते पहिलेच काय होते? भारतीय व्यक्ती होते. मग हे वर्णन नेमकं कोणाचं आहे? तर लक्षात घ्या, आपण ज्या वेळेस काल आपण अभ्यासलेलं होतं की 6 जुलै 1837 मध्ये मालवण सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला होता? तर राघव भांडारकर यांचा जन्म झाला होता. कोणाचा? राघव भांडारकर यांचा जन्म. काल आपण जो काही जोड्या जुळवाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला होता त्यामध्ये मालवण नावाचं एक ठिकाण होतं सिंधुदुर्गमधलं, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. मग यावरून सुद्धा तुम्ही काय करू शकता? संपूर्ण उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकता. ठीक आहे. त्याचमुळे जर आपण बघितलं इथं एक लक्षात ठेवा, या पदावरील म्हणजे डेक्कन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची काय झाली होती? नियुक्त झाली. आणि या पदावरचे ते पहिले भारतीय होते. आणि अशा असणारे कोण होते? राघव भांडारकर होते. ठीक आहे. त्यामुळं हे वर्णन जे आहे ते कोणाचं आहे? राघव भांडारकर यांचं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल. अशा पद्धतीनं 2017 साली जे काही पेपर तुमचा झाला होता, पूर्वपरीक्षा जी काही झाली होती त्यामधले इतिहासात जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आता काही जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये जे काही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिले ते आधीचे सुद्धा जे काही आपले 2 पेपर डिस्कस झालेत त्यामध्ये मी सुद्धा त्याबद्दल सांगितलं होतं. त्यामुळं मी जे काही डिटेल आहे ते देण्याचं टाळतोय, कारण की तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल म्हणून. ठीक आहे. जर त्या ठिकाणी द्यायचं असेल पूर्ण डबल जर द्यायचं असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानुसार आपण ही जी काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे सर्वच्या सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये परत देत जाईन. ठीक आहे. तर तसं जर काही असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा आधी जर तुम्हाला ती माहिती असेल, कारण की 2 लेक्चरमध्ये मी खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं, त्यामुळे तीच डबल सांगणं आणि जर डबल सांगत बसलो तर तो जो काही लेक्चरचा टायमिंग आहे तो वाढतो. त्यामुळे मी त्या ठिकाणी त्या गोष्टी टाळतोय, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर थांबूयात. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.